नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये 100% अनुदानित शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत. पाहिजेत मित्रांनो, ही जाहिरात येण्याची दुसरी वेळ आहे. शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे लक्ष्मी देवी बहुउद्देशीय संस्था नागपूरद्वारा संचालित. शाळेचे नाव दिले आहे अनुदानित आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळा. ॲड्रेस दिला आहे तास, तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर. खालील रिक्तपदी 100% अनुदान तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. तर मित्रांनो, ही आश्रमशाळा 100% अनुदानित आहे आणि या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. खालीलप्रमाणे MPS कायद्यानुसार पदे भरणे आहे. शासन मान्यता आदेश क्रमांक दिला आहे. दिनांक आहे 28 जून 2024. रिक्त पदाचा तपशील दिला आहे. पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. विषय दिला आहे जीवशास्त्र, बायोलॉजी या विषयाची जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MSc B.Ed द्वितीय श्रेणी. दिलेल्या विषयामध्ये MSc त्याचबरोबर B.Ed द्वितीय श्रेणीमध्ये असणे आवश्यक आहे. एकूण पदे एक जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. विषय भौतिकशास्त्र, फिजिक्स या विषयाची जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MSc B.Ed द्वितीय श्रेणी. MSc फिजिक्स B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे, द्वितीय श्रेणीमध्ये आवश्यक आहे. एकूण पदे एक जागा भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा अनुशेष किंवा रिक्त पदाचा अनुच्छेद दिला आहे. एक पद आदुग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक याकरिता दिला आहे आणि एक पद भ.ज.ब या प्रवर्गाकरिता, या दोन प्रवर्गासाठी या दोन जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना. वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार राहील. मुलाखत दिनांक आहे 23 जानेवारी 2026 रोज शुक्रवार. मुलाखत ठिकाण दिले आहे अनुदानित आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा. ॲड्रेस तास, तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर. येथे मुलाखतीस स्वखर्चाने व मूळ दस्तऐवज व त्यांच्या छायांकित प्रती तसेच संस्थेच्या नावे अर्जासह वेळ सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत हजर राहावे. उमेदवारांना सूचना आहे, या ठिकाणी वेतन पगार शासकीय नियमानुसार मिळणार आहे. मुलाखतीचा दिनांक दिला आहे 23 जानेवारी 2026 आणि वार शुक्रवार आहे. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे अनुदानित आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा. ॲड्रेस दिला आहे तास, तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर. येथे मुलाखत होणार आहे. मुलाखतीला उमेदवारांनी स्वखर्चाने जायचे आहे. सोबत मूळ कागदपत्रे, मूळ दस्तऐवज व मूळ कागदपत्राच्या छायांकित प्रती तसेच संस्थेच्या नावाने अर्ज करायचा आहे आणि या अर्जासह मुलाखतीला दिलेल्या तारखेला दिलेली वेळ आहे मुलाखतीसाठी 11 वाजेपासून 4 वाजेपर्यंत हजर राहायचे आहे. प्राचार्य शाळा समिती श्री विजय श देवतळे. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 8805100503. श्री देवीदास तिखट सचिव लक्ष्मी देवी बहुउद्देशीय संस्था नागपूर. संपर्क क्रमांक आहे 9850357818. जाहिरात क्रमांक 2. पाहिजेत यशवंत बहुउद्देशीय जनकल्याण संस्था लोहारी सावंगा, तालुका नरखेड, जिल्हा नागपूरद्वारा संचालित. एक शाळेचे नाव दिले आहे विद्या भारती प्राथमिक आदिवासी आश्रमशाळा. ॲड्रेस सावळी मोह, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. व 2 श्रीराम प्राथमिक आदिवासी आश्रमशाळा खापा, तालुका नरखेड, जिल्हा नागपूर. येथे खालीलप्रमाणे MPS कायद्यानुसार पदे भरणे आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी 2 शाळेचे नाव दिले आहे. या दोन्ही शाळेत पद भरण्यात येत आहे. सदर आश्रमशाळा 100% अनुदानित तत्वावर सुरू आहे. तर या दिलेल्या आश्रमशाळा 100% अनुदानित तत्वावर सुरू आहे. रिक्त पदाचा तपशील. पदाचे नाव प्राथमिक शिक्षण सेवक. पदे एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन HSC D.Ed TET/CTET उत्तीर्ण. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे प्राथमिक शिक्षण सेवक या पदासाठी 12वी D.Ed. TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. शिक्षक पात्रता परीक्षा किंवा CTET सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण. प्रवर्ग आहे जातीचा प्रवर्ग. 2 पदे अनुसूचित जातीकरिता राखीव. SC करिता राखीव आहे. अनुसूचित जाती शेड्यूल कास्टकरिता 2 पदे राखीव आहे आणि 1 पद अनुसूचित जमातीकरिता राखीव आणि 1 पद ST करिता शेड्यूल ट्राईब्स अनुसूचित जमातीकरिता राखीव. मानधन दोन्ही पदासाठी
16,000 रुपये प्रतिमहा, म्हणजे तीनही पदासाठी या ठिकाणी मानधन मिळणार आहे. 16,000 रुपये दर महिन्याला मानधन मिळणार आहे. त्यानंतर पदाचे नाव आहे स्वयंपाकी एक पद. शैक्षणिक पात्रता 4थी उत्तीर्ण, 4था वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रवर्ग आहे. एक पदे किंवा एक पद अनुसूचित जातीकरिता राखीव, SC करिता, शेड्यूल कास्टकरिता राखीव आहे. मानधन वेतन श्रेणी S2. इन्फॉर्मेशन सूचना. वरील पात्रताधारक उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक 27 जानेवारी 2026 रोज मंगळवारला सकाळी 11 ते 4 या वेळेत हजर राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी पात्रताधारक उमेदवार आहेत अशा पात्रताधारक उमेदवारांनी आपल्या एज्युकेशनल डॉक्युमेंटसह म्हणजे शैक्षणिक कागदपत्रासह दिलेला दिनांक आहे मुलाखतीचा 27 जानेवारी 2026ला आणि दिवस आहे मुलाखतीचा मंगळवार आणि वेळ दिली आहे सकाळी 11 वाजेपासून 4 वाजेपर्यंत. या वेळेत उमेदवारांनी हजर राहायचे आहे. मुलाखतीचे स्थान किंवा ठिकाण दिले आहे श्रीराम आदिवासी आश्रमशाळा खापा, तालुका नरखेड, जिल्हा नागपूर येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. मोबाईल क्रमांक दिला आहे 9657629119. अध्यक्ष. जाहिरात क्रमांक 3. सुधीर शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित शाळेचे नाव दिले आहे सर्वश्री उच्च माध्यमिक विद्यालय. ॲड्रेस दिला आहे सर्वश्री नगर, दिघोरी, उमरेड रोड, नागपूर 440034. अंशतः अनुदानित. मित्रांनो, दिलेली शाळा माध्यमिक शाळा आहे, उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित शाळा आहे. येथे माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांचे परवानगी पत्र क्रमांक दिला आहे. दिनांक आहे 22/8/2024 नुसार खालील शिक्षकेतर कर्मचारी पदे भरणे आहे. तर खाली दिलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती या ठिकाणी करण्यात येत आहे. पाहिजेत. रिक्त पदाचा तपशील. अनुक्रमांक 1. पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजेच लॅबोरेटरी असिस्टंट. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता. प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी HSC विज्ञान म्हणजेच 12वी सायन्स ही शैक्षणिक पात्रता आहे. प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी एकूण पदे, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. प्रयोगशाळा सहाय्यक या पदाच्या वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार संवर्ग, जातीचा प्रवर्ग किंवा जातीचा संवर्ग आहे. विजा एक पद भरण्यात येत आहे आणि खुला एक पद अशा 2 जागा भरण्यात येत आहे. विमुक्त जाती मधून 1 जागा भरण्यात येत आहे. खुला ओपनमधून 1 जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना. टिप. पात्र व इच्छुक उमेदवारांनी रविवार दिनांक 25 जानेवारी 2026ला सकाळी 11 वाजता कनिष्ठ महाविद्यालयाच्या कार्यालयात स्वखर्चाने मूळ प्रमाणपत्र व त्यांच्या साक्षांकित प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे. तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी पात्र आणि इच्छुक उमेदवार आहे या पदासाठी त्यांनी मुलाखतीचा दिवस दिला आहे रविवार आणि तारीख आहे 25 जानेवारी 2026ला. मुलाखतीची वेळ आहे सकाळी 11 वाजता आणि मुलाखतीचे ठिकाण दिले आहे कनिष्ठ महाविद्यालयाच्या कार्यालयात. स्वखर्चाने मूळ प्रमाणपत्र म्हणजेच ओरिजिनल सर्टिफिकेट व त्यांच्या साक्षांकित प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे. तर उमेदवारांनी त्या ठिकाणी आपले मूळ कागदपत्र व त्यांच्या साक्षांकित प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे दिलेल्या तारखेला, दिलेल्या दिवसाला आणि दिलेल्या वेळेत. सचिव शाळा समिती सर्वश्री उच्च माध्यमिक विद्यालय सर्वश्री नगर नागपूर. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. आपण या व्हिडिओमध्ये एकूण 3 जाहिराती पाहिलेल्या आहेत. या 3ही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.